आज कृतज्ञतेने स्मरण करूया. असेल मॉर्निंग ते मॉर्निंग 10 AM टू इव्हनिंग 6 AM क्लोज राहतं ट्युजडेला. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची दुपार झाली आहे. दुपार का बोलतोय, सकाळ होऊन गेले. त्याच्यानंतर मी ब्लॉग चालू करतोय कारण मी काल कानेरी केव्हला गेलो होतो, तर तो ब्लॉग एडिट करत होतो. एडिट होत नव्हता कारण स्टोरेजचा पण प्रॉब्लेम खूप होत होता, म्हणून एडिट करता करता अजून ब्लॉग तुम्ही बघत असाल की खूप उशीर अपलोड केलाय, त्यामुळे सॉरी. ब्लॉग स्टार्ट करायला थोडा उशीर झाला. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. मामा हे लोक सगळे गेलेत घरी. त्यांना वेडिंग एक अटेंड करायची होती, त्यामुळे ते सकाळीच नाश्ता वगैरे करून गेलेत घरी. मावशी, सुमित, आई हे लोक इथेच आहेत कारण आमचा प्लॅन आहे आज. कुठे जायचंय मावशी आज? दादरला. कारण मावशी कधी राजगृहाला गेले नाहीत ना दादरला बाबासाहेबांच्या घरी, तर आज तिथेच आम्ही जाणार आहेत, त्यांना दाखवणार आहेत. अजून आज दादर मध्ये शो पण आहे. ड्रोनने ना 2000 ड्रोन उडवणार आहेत, बाबासाहेबांची प्रतिमा बनवणार आहेत. तर ते शो बघायला आम्ही सगळे एक्सायटेड आहेत. तेच शो बघायला हे थांबलेत आज, नाहीतर आज मामांसोबत जाणार होते. एक्सायटेड आहात की नाही तुम्ही? मावशी माझा व्लॉग बघतेत, कालचा व्लॉग अपलोड केलाय. वाजले बघा किती, 12:30 वाजले व्लॉग अपलोड करता करता. तर प्लीज मला समजून घ्या. बघा, आज संडे तर भाई आमच्या गरिबांच्या घरी चिकन आहे. हे बघा, चिकन मस्त फ्रेश आणलंय पप्पांनी. पप्पा अजून सुमित गेले होते. कुठे गेले? कुर्ल्याला गेले होते का? कुर्ल्यालाच ना. ते मी जाऊन घेतो ना चिकन, तिथेच जाऊन घेऊन आलंय. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता आम्ही सगळे जेवायला बसलो. आज मस्त चिकन आहे, चिकन भात. सगळं बसलेत जेवायला. लवकर लवकर जेवून घ्या, जायचं पण आहे आपल्याला. ठीक आहे पप्पा, येत आहेत ना तुम्ही? आम्ही सगळे रेडी वगैरे झालोय. आता चाललोय दादरला, राजगृहाला चाललोय. अरे खाली चला, हे खाली चला, हे बटन खराब झालंय. ते लोक चला. पप्पा पप्पा बोलले, पप्पा नाही येते, दादा घरी झोपलाय. पप्पा बोलले की तुम्ही जावा, मी रात्री येतो, डायरेक्ट ड्रोन शोला येतो. त्या टॅक्सी ड्रायव्हरनी त्याची ओलाच पार्टी घेत होता तेव्हा, पण काय नाही, तो पळाला नाही. तो त्याने गाडी साईडला लावली. अजून स्वतःनीच ते गाडी उचलून साईडला लावतोय, पळाला नाही. तर आता आम्ही पोहोचलोय दादरला, राजगृहाला. राजगृह, हाऊस ऑफ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा, सगळे राहतात, फॅमिली सगळे राहतात. नाही नाही, अरे आज एंट्री आहे ना. चला, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाहीये. हा चला, इथून 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 पुढून. अरे बंद, इथून एंट्री आहे भाई. हे बघा, ज्यांना पण यायचं असेल मॉर्निंग 10 AM टू इव्हनिंग 6 AM क्लोज राहतं ट्युजडेला. ठीक आहे. चपला इथंच काढा. चला, आता जस्ट आम्ही राजगृह मधून बाहेर आलोत. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसतात. कसं वाटलं मावशी? तुमचा फर्स्ट टाइम होता ना? आई तुम्ही पण आलात ना याच्या आधी? हा, भारी वाटतं ना. या आपण तिथे फोटो काढूया समोर तिथे. आम्ही उसाचा रस प्यायला बसलोय. रस प्यायला ये म्हणलं माय. रस प्यायला ये म्हणलं माय. पिणार ना. काय आलं?
आधा नहीं दिए ग्लास आधा है, पी के बताओ दिया आधा है। वीडियो है, वीडियो है। इतना खाली नहीं था। मैं बोल रहा था सुनो इतना था हाँ तो पिए कि नहीं पिए वो? कैसा है था ना बोलो हाँ पिया हूँ। इतना पिया था कोई भी पिया लेकिन पिया ना। पर आधा था ना आधा क्या? आधे आधे ग्लास में बर्फ डाल के फुल कर देते हो. मैडम उतना गिलास खाली नहीं पिया हूँ। नाही नाही, मेन काय असतं टेक्निक माहिती का, हे लोक एवढा ग्लास भरतात मग त्याच्यात बर्फ टाकतात, बरफचं पाणी टाकतात मग एवढं थोडं पिणार ना पूर्ण खाली खाली जाणार. भाई प्लीज हेल्प फाइंड आर मिसिंग चिटो. आता पोह्याला काय बघा म्हणतात? भेटला की सांगा, त्यांना ना 3,000 रुपये भेटणार जे पण शोधणार. कॉन्टॅक्ट नंबर आहे, प्लीज शोधा. बघा चेहरापट्टी बघून घ्या. बिचारी कुठं गेला असं अरे कुठं अय, आपली पण सेम मांजर आहे, त्यांना चीज चिपकून देऊया का? हो, आपल्याकडे पण सेम मांजर आहे, तीच चिपकून देऊया ह्यांना. 3,000 रुपये भेटतील. आता आम्ही सगळे दादर चैत्यभूमीला आलोय दर्शन करायला. कुठे गेलेत? तेव्हा का बाटी आहेत. काय बघतायत? काय दिले माळ कशी दिली आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये आलोय. बघा दर्शन वगैरे आमच्या सगळ्यांचं झालंय. मग मावशी यांना ते चैत्यभूमीला एक नवीन असा एक गार्डन टाइप बनवलंय, तर तिथे फोटो वगैरे काढले. मग त्याच्यानंतर आम्ही पार्क मध्ये आलोय, सगळे बसलोय. बघा आता काय माहिती शो किती वाजता चालू होणार आहे. 6:30चा टायमिंग होता, अजून काही शो चालू नाही झाला. अर्धे लोक आलेत, अर्धे नाही आलेत. बघा सीट तर अजून रिकाम आहेत. बघू आता कधी शो चालू होतोय.
इतक्या सुंदर पद्धतीने अनुभवला याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर कसं वाटलं ड्रोन शो? कसा वाटला? सामाजिक न्याय आदरणीय श्री संजयजी शिरसाट साहेबांना 14 मिनिटाचा ड्रोन शो होता. तुम्ही बघितलं किती सुंदर होतं. किती भाई मला असं वाटत होतं ब्लॉगिंग सोडून देऊ, आकाशातच बघू. खूप सगळ्यांनी एन्जॉय केला. बघा ड्रोन आता सगळे खाली येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. त्याचं असेल अशी कलाकृती पाहायची असेल तर आपण अनेकदा परदेश आता आम्ही घरी आलोय. घरी येऊन मी फ्रेश वगैरे झालोय, जेवण वगैरे झालंय. तुम्हाला कसं वाटला ड्रोन शो? माझा ड्रोन उडवले होते आकाशात. तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. आय होप तुम्हाला पण चांगलं वाटलं असणार, घरच्यांना पण खूप चांगलं वाटलं. तर तुम्ही इमॅजिन करू शकतात की आकाशात एवढं सुंदर पद्धतीने ड्रोन शो आपल्याला दाखवलाय. मी फर्स्ट टाइम बघितलं, याच्या आधी कधीच नाही बघितलं. खूप चांगलं वाटलं. खूप असं वाटत होतं भाई मी व्हिडिओ बनवणं सोडू, तेच बघत राहू. व्लॉग नंतर बनवतो तेच बघत राहू असं वाटत होतं. नजर हटतच नव्हती, एवढं म्हणजे सुंदर होतं. तर खूप चांगलं वाटलं. आय होप तुम्हाला पण चांगलं वाटलं असणार. चला मग मित्रांनो व्लॉग एंड करूया, कारण मला उद्या कॉलेजला पण जायचंय. ठीक आहे, मग एडिट करून अपलोड करायचा ब्लॉग. चला मग मित्रांनो वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.